मन मंदिरा गजर भक्तीचा. जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटत नाही. भेटत नाही शब्दाचा अर्थ कळत नाही. आणि हा कळण्याकरता एवढा सगळा प्रपंच आहे. म्हणून देव भेटणं अमकं तमकं हे सगळं म्हणणं इतकं गौण आहे बरं का. आमचे आप्पा महाराज फार विनोद करायचे याच्यावर. एक मनुष्य साधक आपल्या गेला महाराजाकडे. महाराजाकडे गेल्यानंतर म्हणले, महाराज मला देव केव्हा भेटेल? म्हणले, असं कर बाबा, देवाची सेवा कर म्हणजे तुला देव भेटेल. देवाची सेवा कर तुला देव भेटेल. अजून मुलीचं लग्न व्हायचं होतं. हे तत्त्व डोक्यात ठेवलं त्या माणसाने की देवाची सेवा केल्याशिवाय देव भेटत नाही. हे बोलणं कसं होतं आहे कळलं का तुम्हाला? मुलगी म्हणली, बाबा माझं लग्न करून द्या. ते म्हणले, नवऱ्याची सेवा कर मग नवरा भेटेल. बोलणं समजतंय का माझं? ती म्हणली, बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? तो नवरा आणून द्या मग सेवा करते ना. देवाची सेवा करण मग देव भेटेल. आता सेवा करण्याकरता देव भेटला पाहिजे ना, का देव न भेटताच सेवा करायची? आपण काय बोलतोय हे सुद्धा कळत नाही. मग ते हे दृष्टांत सांगायचे, हे यांचं बोलणं कसं वाहतोय म्हणण्याची कळायचं का? हां, नवरा भेटण्याकरता पहिल्यांदा नवाची सेवा कर मग नवरा भेटेल. ती म्हणली, बाबा नाही, माझा बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला, माझे वडील आहात, पण तुम्हाला तरी कळतंय का? अहो, नवऱ्याची सेवा करून नवरा कसा भेटेल? नवरा करून द्या मग सेवा करते. तसं देव कळू द्या मग त्याच्याशी जवळीक करता येते. म्हणून भेटणं भेटणं पहिल्यांदा मला एक सांगायचं आहे. इथल्या माणसाने प्रवचन 1 महिना ऐकल्यानंतर कुणीही म्हणायचं नाही की आम्हाला देव भेटला नाही, कळला नाही म्हणा. तुमच्याशी सहमत आहे. पण भेटला नाही असं म्हणायचं नाही. कारण तुमच्या अगोदरपासून तो आहे, तुम्ही असताना तो आहे आणि तुम्ही गेल्यावर सुद्धा तो असणारच आहे. तो तुम्हाला सोडून कसा राहील? तुमच्या अजून लक्षात आलं नाही का? जीव हा प्रभू व्यक्त होण्याचा एक साधन आहे. मुलाच्या आधाराने आईचं बाईचं मातृत्व प्रगट होतं. असं बोलणं कळलं? प्रत्येक मुलीमध्ये मातृत्व आहे, पण मुलाच्या माध्यमातून ते मातृत्व उत्संबळून येतं बरं का. आपोआप दूध येऊ लागतं, आपोआप पान्हा येतो, आपोआप प्रेम उत्संबळून येतं. काय खटपट, बाळा दूध कोण करीते उत्पत्ती. आपोआप. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. तसं ते प्रगट झाल्यानंतर या गोष्टी आपोआप होत असतात. थोडंसं म्हणून प्रवचनाचा भाग लक्षात घ्या. भेटणं बिलकुल नाही. आणि एवढं ऐकून जर म्हटला तर माझाच पराजय आहे, कारण मीच सांगायला कुठेतरी कमी पडलो असं मला वाटेल. कळण्याचा विषय आहे आणि कळल्यानंतर कळेल. महाराज म्हणाले भागवतात, मज हृदयस्थाचे ठाई. बघा, मज हृदयस्थाचे ठाई भजनशीळ कोणीच नाही. शिणता बाह्य उपायी जन अपायी पडताती. जन अपायी पडताती. हे असंच आहे. जे जवळचं आहे, जे घरातलं आहे ते कळत नाही, पण बाहेरचं बरं वाटतं. हा जीव स्वभाव आहे. जवळचे परके वाटतात, पण एखादा मित्र जो दारू प्यायला शिकवतो तो जिवलग वाटतो, आहे ना? कोण शिकवतो? ज्यांनी प्यायला शिकवलं, ज्यांनी जुगार खेळायला शिकवलं, ज्यांनी वाम मार्गाला नेलं, तोच वाटतो अरे ये तो मेरा यार आहे. अरे वा रे यार. बोलणं कळलं का? जो वाम मार्गाला नेतो तो जवळचा वाटतो आणि जे जवळचे आहेत ते वैरी वाटतात.
ही व्यवहारातली पद्धत हीच आहे, व्यावहारिक जीवनातली पद्धत हीच आहे आणि पारमार्थिक जीवनात असंच घडतं. त्याच्याकरता योग्य रीतीने वाटचाल करण्याकरता योग्य मती लागते. पुढे सरकलोय मी. सकळ अर्थ मती प्रकाशू. मती काय हो? झाला हो मुलगा, पण मतिमंद आहे. हो नाही, पण ईश्वरी राटी आहे, ती काय कोणी चुकू शकत नाही. पण झाल्यानंतर त्याच्या इतकं दुःख दुसरं नसतं. त्या मुलाला वाढवता वाढवता आई वडिलांचे नाकी नऊ येतात. मतिमंद. लक्षात आलं का? हात आहे, पाय आहे, नाक आहे, कान आहे, डोळे आहे, वय वाढलं, उंची वाढली, मिशा आल्या, पण बुद्धी शून्य. याचा अर्थ कळला का? आपल्या जीवनामध्ये मतीला किती महत्व आहे. अतिशय महत्व आहे. घरामध्ये सुद्धा जो बुद्धिवान असतो त्याला महत्व असतंच. हुशार आहे, जर त्याला विचारा का? मती. मती. काही काही माणसे इतके हुशार असतात की सामान्य माणसाची मती गुंग होऊन जाते. म्हणजे काही मती मंद असतात आणि काहीची गुंग करणारी मती असते. लक्षात घ्या, याच्यावर जग जिंकता येतं. त्या बिल गेट्सला जे काही सुचलं, अहो त्याच्यातून कुठच्या कुठे गेलं ते. हां, त्या बिलला गेटच उघडं झालं पैशाचं. पण पैशाचं गेट उघडं नंतर झालं, पहिलं मतीचं गेट उघडं झालं. माझं बोलणं कळलं का? पहिल्यांदा मतीचं गेट उघडं झाल्यानंतर सगळं गेटच उघडं, दारातून येतच आहे, येतच आहे, येतच आहे. जगात नंबर 1 सोडला नाही कैक वर्ष. हे कशाचं आहे? 750 वर्ष झाली लाखो घरामध्ये ज्ञानेश्वरीचं पूजन आहे. हे त्या मतीला वंदन आहे. हे त्या मतीचं कौतुक आहे. ज्ञानेश्वर महाराज पाहिले का? नाही. तुकाराम महाराज पाहिले का? नाही. पण त्यांची वाङ्मयीन मूर्ती आपल्या समोर असल्या कारणाने आपण म्हणतो, वा काय माऊली, काय नाथ, काय नामदेवराया, काय तुकाराम महाराज, वा. हे वाङ्मयातून दर्शन घडलेलं आहे. हे त्यांच्या, आणि वाङ्मयातून काय घडतंय? अहो जगाला बिघडवणारं सुद्धा वाङ्मय असतं का? नसतं का? माफ करा, ते बिघडवणारं वाङ्मय पोरं शाळेमध्ये वयामध्ये घालून चोरून वाचतात. ते वयच तसं असतं. ते वयच तसं असतं. काही कोणाचे काही दोष काढायचं काही गरज नाही आहे काय. पण गंमत कशी आहे मनुष्याची तुम्हाला माहिती आहे का? हे वाचू नको म्हटलं की ते वाचल्याशिवाय बरं वाटत नाही. मग तो पुस्तकात घालून वाचतो. मग बाप म्हणतो, अरे काय कसला बसा वाचळ, अभ्यास झाला का तुझा गाढवा? माझं म्हणणं कळलं का? म्हणजे बिघडवणारं मती सुद्धा वाङ्मय आहे, पण जीवाचं कल्याण करणारं. आणि म्हणून 2 शब्द सांगतो, एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी. काय शब्द आले? दोन्ही बुद्ध्याच बरं का, हे लक्षात घ्या. दोन्हीलाही बुद्धीच नाव आहे, पण एक सद्बुद्धी आणि एक दूरबुद्धी. जरा मोठा अर्थ सांगतो आणि मग बाकीचे सांगतो. दुर्बुद्धी कशाला म्हणावी? जी बुद्धी आपल्याला देवापासून दूर नेते ती दुर्बुद्धी. साधं सरळ अर्थ. जवळ असलेला देव आपण जेव्हा मानत नाही किंवा तो नाही म्हणून पूर्तता करण्याकरता आपल्या बुद्धीची खटपट करतो, असे विद्वान पुष्कळ आहेत.
महाराष्ट्रातच आहे असं नव्हे, जगभर आहेत. म्हणजे बुद्धिदाता, नाही का. गणपतीचं का वर्णन आहे? लक्षात घ्या. शक्ती करता हनुमंताला पूजावं, पैशा करता लक्ष्मीला पूजावं, आणि गुणा करता ज्ञाना करता गणपतीला पूजावं. हे लक्षात घ्या. कुणाकरता कोणाची पूजा करायची. म्हणून आपल्याकडे या सगळ्या पूजा आहेत. अमावस्याला दिवाळीच्या लक्ष्मी पूजन करतो ना. का? ती लक्ष्मी प्रसन्न राहावी, आमच्या घरात वर्षभर ती यावी. बरोबर आहे ना. मग शक्ती करता हनुमंताचं पूजन, ज्ञाना करता गणपतीचं पूजन. बरं का. हो. गजानना गणपती बाप्पा आम्हाला योग्य सुचवा हं मती. शब्द लक्षात घ्या. जरा बुद्धीबद्दल सांगतो. अजून एक महत्त्वाचा बेसिक प्रिन्सिपल सांगतो. हात म्हणजे काय? हा हात, याला 5 बोटं आहेत, नाही का. आणि जी एकसारखी नाहीत. खरं आहे ना. एकसारखी नाहीत. बरोबर आहे. नक्कीच एकसारखी नाहीत. पण एकसारखी होतात ना. ही विसंगती आणि ही विसंगतीतली संगती, ही विसंगती आणि ही संगती. विसंगती आहे तिथपर्यंत काही हाताने उचलणार नाही, आणि विसंगतीचं रूपांतर संगतीत झाल्यानंतर काहीही उचलता येईल. म्हणून 5 बोटं सारखी जरी नसली तरी 5 बोटं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते कुणालाही उचलतात. कळलं का? माझ्या बोलण्याचा अर्थ कळला? आपण नेहमी सांगतो ना, कुठे 5 बोटं सारखे आहेत. मग आम्ही कुठे म्हटले? 5 बोटे सारखी नाही आम्हाला कळलं ना, पण एकत्र येऊ द्या ना, नाही का. समाज उन्नती, समाजाचा उद्धार, समाजाचं कल्याण 5 बोटं सारखी नाही ते तुम्ही सांगायचे कळत नाही. पण हे तुम्हाला कळत नाही का ती 5 बोटं एकत्र आल्यानंतर काही काम करू शकतात. आणि ही विसंगती आहे, सत्यच आहे ना, नाही का. पण हे एक लक्षात नाही का आलं तुमच्या? हा जर अंगठा आता या लेवलला आला असता, हा अंगठा या लेवलला आला असता, हे वरच्या वर तरंगला असतं, तुम्हाला भाकरीचा तुकडा मोडता आला नसता. तुम्ही कसं केलं असतं माहिती का? म्हणजे हे टेकलंय पण तुम्ही ईश्वरी सत्तेतून काय मजा आहे बघा. ही 5 बोटं एकासारखी नाहीत, पण काय मजा आहे. ही अशी झाल्यानंतर मी म्हटलं, मी असं केलं प्रयत्न, काही ते आलं ना. ते म्हणले अरे विसंगती असू दे. म्हणून लक्षात ठेवा, सुख का दुःख, चांगलं का वाईट, कर का खोट, पाप का पुण्य म्हणू नका. विसंगती हीच सत्तेची संगती आहे. हा सिद्धांत आहे पहिल्यांदा. हा सिद्धांत लक्षात ठेवा. हा चांगला का वाईट, हा खरा का खोटा हे बोलूच नका. विसंगती असल्याशिवाय भाजीला रुची नाही. काय आहे का नाही? भाज्या करता का नाही घरी? काय काय घालता? बायका म्हणतील हा बाबा सासरा सुद्धा आमचा कधी एवढ्या आवाजात बोलत नाही. नवऱ्याची तर हिम्मतच नाही. मी का बोलतो? कारण तुमच्या माझ्यात 15 फुटाचं अंतर आहे म्हणून बोलतो. काय विसंगतीशिवाय भाजी चांगली होते का? काय होते का? नाही ना. लक्षात नाही का आलं तुमच्या? हां माहिती आहे. एका भाज्यामध्ये सगळी विसंगती, सगळी विसंगती. खारट मीठ, तिखट मिरची, आंबट चिंच, पुन्हा मेथ्याची फोडणी,
पुन्हा मोहरी, पुन्हा आलं, पुन्हा लसूण आलं, पुन्हा गूळ, पुन्हा ते असं उष्ट करायचं, असं असं करायचं, पुन्हा टाकायचं. आज मला इतकं बरं वाटतं, इतकी अनुभवी मंडळी मला विसरली. आणि मग गणपतीला कठीण आहे सगळं. काय हे सगळे विसंगती आहे ना, आहे का नाही? काय कुठे मिरची आणि कुठे गुळ, काय त्याचं काही काही प्रमाण, आणि कुठे ते मीठ. पण हे सगळं एकत्र जेव्हा योग्य प्रमाणात होतं, फरका मारला नवऱ्याने. आहा काय ग बायको, क्या बात आहे, आज अशी तुझी भाजी झाली आहे ना, चाटून पुसून खातो. बायको म्हणते मला ठेवताय का शिल्लक? अगं म्हणलं एवढी चांगली का केलीस? माझं म्हणणं कळलं का? अरे बाबा हे सगळं जीवनच असं आहे, किती विसंगत आहे सगळं, नाही का? पण योग्य तऱ्हेने विचार कराल तर तुम्हाला कळेल या ईश्वरी सत्तेच्या चांगलं वाईट खरं खोटं या कर्मामध्ये कुठे एक अलौकिक असं सूत्र आहे. हेच वस्तूचं दर्शन आहे. ह्यालाच वस्तुमात्र परमात्मा म्हणतात. आता भाग असा आला, पण हे कळण्याकरता बुद्धी दूर राहणारी नको. आमची बुद्धी देवापासून दूर चालली आहे. का दूर चालली? मला एक सांगतो, देवापासून दूर बुद्धी जाणं म्हणजे आपण आपल्यापासून दूर जाणं. देवाचं वर्णन करताना केलं, आपण पेची आपण पया प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो दया नाही तुझे, आपण पेची आपण पया. बरं का? अनेक मार्गाने बुद्धीने परमात्मा जाणण्याचा माणसं प्रयत्न करतात, नाही जमत. काय असतं, माणसाला बुद्धीचा आपल्या फार अभिमान असतो. एक फार अवघड आहे, आमच्या बुद्धीला पटल्याशिवाय आम्ही मान्य करत नाही. तर कोण तुझ्या मागे लागले? हां, आमच्याकडे आमची बुद्धी ही बुद्धी प्रामाण्य, बुद्धीला प्रमाण. आमच्या बुद्धीच्या कसावर जर ते पटलं उतरलं तर मान्य करू. द्यावं सोडून. हां, कशाची बुद्धी 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 कळता? बुद्धीचा मिजास मारणारा एक दिवस बुद्धी भ्रष्ट झाली. माणसं म्हटली कुठे गेली बुद्धी, कुठे गेली बुद्धी? कशाला बुद्धीचं श्रेष्ठत्व सांगावं? मला मान्य आहे ही माझी बुद्धी योग्य चालली आहे म्हणून तुम्ही प्रवचनाला येत आहे, पण माझी बुद्धी योग्य चालवणारा कोणीतरी आहे त्याच्याकडे वळून मागे वरा, ती खरी बुद्धी आहे, नाही का? बुद्धीच्या आधारावर मी वाटेल ते करीन. आज काय चाललंय? बुद्धीच्या आधारावर बॉम्ब ब्लास्ट चाललेत की नाही? कशावर चाललेत? कशावर? हां, ज्यांना काही कळत नाही ते सुद्धा करायला शिकले. कशी बुद्धी वाकडी चालली आहे बघा. म्हणून एक सांगतो, बुद्धीचा वापर योग्य करता येण्याकरता सुद्धा जो बुद्धिदाता आहे त्याची प्रार्थना करावी लागते. अहो कृपावंता होय बुद्धीचा ए दाता, बुद्धीचा ए दाता होय बुद्धीचा ए दाता. अहो कृपावंता, अहो कृपावंता देवा आमच्या बुद्धीचे मार्गदर्शक व्हा. आमची जर बुद्धी योग्य वेळेला नाही सुचवलं तर काय होईल? एका मुलाला की नाही पेपर मास्तरने घेतल्यानंतर पायली उतरताना उत्तर सुचलं तेव्हा, आणि मग तो असा असा करू लागला. दुसरा म्हणला असा असं का करतोयस? म्हणला उत्तर आता सुचलं. बरं, पुढच्या वर्षी बस.
काय? अरे त्यावेळेला सुचणं किती महत्वाचं आहे. बघा इथे नाथानी फार सुंदर वेळेला, एक बुद्धिमंत होती ते निजबुद्धी घेऊन हाती, शेखी लागले विषय स्वार्थी, ते ठकले निश्चिंती देह ममता. आता बघा, माणसं आपल्या बुद्धीचा उपयोग विषय भोगण्याकडे करत आहेत. करू नाही असं मला म्हणायचं नाही. विषयाच्या सेवनाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, एवढं मला 71व्या वर्षी नक्की कळलंय. पोटाकरता खाणं पाहिजेच, नाही का? ही आवश्यक गोष्ट आहे. काय विषय किती आहेत? 5. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. बस याच्यात सगळे आले. एक शब्द विषय. समजा मी जरी बोललो नाही तरी कुणाचा माझ्या कानावर येतोच ना. शब्दाशिवाय जगू शकतो का? नाही. एखाद्याने मौन धरलं तरी पाठीवर लिहावंच लागतं. म्हणजे हां आहेच नाही ते. हां, मुख्य विषय पंच: शब्द, स्पर्श. मन मंदिरा गजर भक्तीचा.